नमस्कार मित्रांनो, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला। धर्मांतराचा हा भव्य सोहळा नागपूर येथे पार पडला। त्यामुळे बौद्ध समाजात नागपूरला दीक्षाभूमी असं संबोधलं जातं। पण बाबासाहेबांनी धम्मदीक्षेसाठी नागपूर हे शहर का निवडलं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच की। बऱ्याच लोकांना असं वाटतं की RSSची सुरुवात ही नागपूरमधून झाली, त्यामुळेच त्यांना प्रत्युत्तर म्हणून बाबासाहेबांनी हा निर्णय घेतला। पण हे चुकीचं आहे। नागपूर हे ठिकाण निवडण्यामागचं कारण वेगळं आहे। बौद्ध इतिहास पाहिला तर लक्षात येईल की बौद्ध धर्माचा प्रचार हा नाग लोकांनी केला। नाग लोक हे आर्यांचे शत्रू होते। आर्य व अनार्य यांच्यात इतिहासात तुंबळ लढाया झाल्यात। कालांतराने नागांच्या उद्धारासाठी गौतम बुद्ध हा महापुरुष होऊन गेला। त्यानंतर बुद्धांचा संदेश नाग लोकांनी भारतात पसरवला। या नाग लोकांची वस्ती आत्ताच्या नागपूर शहराच्या आसपास होती। याचमुळे आपल्या पूर्वजांच्या आठवणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माच्या दीक्षेसाठी नागपूर हे ठिकाण निवडलं असं त्यांनी स्वतः सांगितलं। धन्यवाद।